25.40 टीएमसी साठवण क्षमता असणारं दूधगंगा धरण गत सालच्या पावसाळ्यात 95% भरलं होतं. धरणातून दूधगंगा नदीला 400 क्युसेक्सनं, उजव्या कालव्यातून 200 क्युसेक्स, गैबी बोगद्यातून भोगावती नदीला 500 क्युसेक्स, डाव्या कालव्यातून 300 क्युसेक्सनं विसर्ग सुरू आहे. आजच्या दिवशी धरणात 6.61 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी 1 मे 2023 रोजी धरणात 5.78 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. शेती आणि पिण्याच्या पाण्याच्या मागणीनुसार धरणातून पाण्याच्या विसर्गाचं नियोजन करण्यात येतं. पाणीसाठा शिल्लक असला तरी गरज आणि पावसाच्या अंदाजानुसार पाणी विसर्ग नियोजन करण्यात येणार आहे. तालुक्यातील काळंबवाडी येथील दूधगंगा धरण प्रकल्प हा यावर्षी 95% इतका भरलेला होता. तरी गत वर्षीच्या तुलनेत धरणामध्ये 4% पाणीसाठा अधिक आहे. यावर्षी उष्णता अधिक प्रमाणात असल्यामुळं शेतीला सुद्धा पाण्याची मागणी वाढलेली आहे. सध्या धरणातून 1400 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. गतवर्षी धरणामध्ये आजच्या दिवशी 22% इतका पाणीसाठा शिल्लक होता, तर आज 26% इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाण्याचा विसर्ग जादा होऊनसुद्धा धरणामध्ये 4% पाणीसाठा हा अधिक आहे. वातावरणातील प्रचंड उष्णता आणि भूगर्भातील पाण्याची पातळी खालावल्यामुळे पाण्याची मागणी असूनसुद्धा धरण प्रशासनानं योग्य नियोजन राखून धरणामध्ये 4% पाणीसाठा अधिक ठेवलेला आहे. एस न्यूजसाठी नामदेव कोसाळे, राधानगरी.